Dear friends, today we are going to learn the changes of direct speech sentence into indirect speech. It means how to change the given sentence which is given in direct speech and how to change the direct speech given sentence into indirect speech. We have to learn in this video. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, तर डायरेक्ट स्पीचचे वाक्य दिलं असेल तर ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं रूपांतर करावं ते आपण अतिशय सोप्या पद्धतीनं शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना जे चेंजेस करावे लागतात त्या चेंजेसचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्या चेंजेसच्या मदतीनं आपल्याला या अशा पद्धतीने वाक्य सोडवायचे आहेत. तर चला, तर पहिलं वाक्य आहे स्टेटमेंटचं. स्टेटमेंट म्हणजे काय? विधानार्थी वाक्य म्हणजे साधं वाक्य, सिंपल सेंटेन्स. मग दिलेलं वाक्य जर स्टेटमेंट असेल, विधानार्थी वाक्य असेल, तर त्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना कसे बदल करावे लागतात ते आपल्याला बघायचे आहे. आणि हा बदल जर तुम्ही लक्षात ठेवला तर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करतानाचा जो प्रश्न येतो, डायरेक्ट नॅरेशनचा जो प्रश्न येतो प्रश्नपत्रिकेमध्ये, तो तुम्ही सहजरित्या सोडू शकता. इट्स व्हेरी सिंपल वे. लुक, स्टेटमेंट डायरेक्ट स्पीचचे वाक्य दिलं असेल त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना, स्टेटमेंटचे वाक्य बदलत असताना काही रूल्स असतात, ग्रॅमॅटिकल रूल्स असतात, त्याला आपल्याला फॉलो करावं लागतं. ते कसे? फर्स्ट ऑफ ऑल, ते समजून देण्या अगोदर तुम्हाला अतिशय महत्त्वाची एक गोष्ट माहिती पाहिजे, म्हणजे दिलेलं वाक्य हे स्टेटमेंटचे आहे. हे कसं आहे, कसं ओळखता येईल आपल्याला? तर या रूल्समध्ये पहिले वाक्य ओळख आधी शिकून घ्यायची आपल्याला. दिलेलं वाक्य ओळखता आलं पाहिजे. मग ते वाक्याची ओळख पहिले आहे, वाक्याची ओळख. मग वाक्याची ओळख, स्टेटमेंटचे वाक्य कसं ओळखायचं, डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेलं वाक्य ते आधी लक्षात घ्या. हे डायरेक्ट स्पीचचे वाक्य आहे. पूजा सेड आय गो टू मुंबई टुडे. आता हे वाक्य स्टेटमेंटचे आहे. हे वाक्य कसं ओळखायचं? तर पूजा सेड, हे पूजा सेड जे आहे याला म्हणता रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब म्हणता, म्हणजे व्यक्ती जो बोलतो तो काय बोलतो ते नंतर, पण व्यक्ती जी बोलतो आहे, जी क्रिया करतोय त्या भागाला रिपोर्टिंग वर्ब म्हणता. आणि तो काय बोलला, त्याचे वाक्य तोंडून काय निघालं ते वाक्य इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहून दिलेलं असतं. तो जो भाग असतो त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात. रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. मग आता आपल्याला स्टेटमेंटचे वाक्य कसं ओळखता येईल? तर अवतरण चिन्हामध्ये वाक्याची सुरुवात जर सर्वनामाने होईल, कोणताही सर्वनाम होईल, ही, शी, इट, दे, यू, आय, वी, सर्वनामाने होईल आणि शेवटी पूर्णविराम असेल आणि अवतरण चिन्हामध्ये ते वाक्य असेल, तेव्हा समजायचं तर ते वाक्य स्टेटमेंटचे आहे, विधानार्थी वाक्याचे आहे. आणि मग त्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना रूल्स फॉलो करावे लागतील. ओके, चला बघूया. मग वाक्याची ओळख झाल्यानंतर जोड शब्द पण येतो. आता आपण त्या वाक्याला, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसा बदल करावा लागतो ते चेंजेस करत जाऊया. पहिले काय करायचे तुम्हाला? पूजा सेड, ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये लिहायचे आहे पूजा. आता सेडचं काय करायला लावलेलं आहे? रिपोर्टिंग वर्ब जो आहे त्याचे काय चेंज करायला लावलेलं आहे ते बघूया. तर रिपोर्टिंग वर्बमध्ये सेडचे सेड राव दिलं जातं. काही जण टोल करता, से टूचे टोल करावं लागतं. मग तुम्हाला करता लिहिल्यानंतर या सेडचं तुम्हाला इथं सेड लिहा किंवा टोल लिहा तरी चालेल, पण सेडचे सेड लिहिलं तरी चालतं. मग पूजा सेड असं लिहिल्यानंतर आता अवतरण चिन्ह काढून ते वाक्य तयार करायचे. अवतरण चिन्हाचा काही संबंध नाही इनडायरेक्ट स्पीचमध्ये. मग अवतरण चिन्ह काढून चेंजेस करायचे असतात नियमानुसार. मग काय करायचे आहे? आता पूजा सेड आय गो टू मुंबई टुडे. पूजा म्हणाली आय गो टू मुंबई टुडे, आज मी मुंबईला जाते.
असं म्हणाले. मग कोण म्हणालं? पूजा म्हणाली. कोणाविषयी म्हणाली? तिच्याविषयी म्हणाली. मग आय हा कोणासाठी आहे? पूजासाठी हा सर्वनाम आहे आय. ती म्हणाली. मग कसं चेंज होईल? पूजा सेड लिहिल्यानंतर हा रिपोर्टिंग वर्ब आणि हे रिपोर्टिंग स्पीच जोडण्यासाठी, दोघं वाक्य एकत्र जोडण्यासाठी जोड शब्द लागतो. मग स्टेटमेंटचा जोड शब्द काय आहे? दॅट. मग हा दॅट इथे लिहावा लागेल. दॅट. आता चेंजेस करायचे. जोड शब्द लिहिल्यानंतर पुढचे चेंज करावे लागतात. मग आय गो टू मुंबई टुडे. मग आय हा कोणाचा आहे? पूजाचा आहे. पूजा म्हणाली आय. मग आयचं रूपांतर सर्वनामाचा टेबल जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला चेंजेसमध्ये सर्वनामातील बदल, तो टेबल तुम्हाला शोधून बघावा लागणार आहे. मग हा आयचं, हा पूजाचं आय आहे, म्हणजे आयचं तुम्हाला शी लिहावं लागणार आहे. मुलाचे नाव राहिलं असतं तर ही आलं असतं आयचं. मुलीचे नाव आहे पूजा, मग तिथं तुम्हाला शी हा बदल करावा लागणार, म्हणजे आयचं चेंज तुम्हाला शी मध्ये लिहावणार. असं हे चेंजेस करावे. पूजा सेड दॅट शी, आयचं शी. आता गो आला. गो हा V1 आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे. मग नियमानुसार काळातील बदल काय करायचे आहे? सिंपल पास्टमध्ये करावं लागणार, V2 करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला या गोचे करावं लागेल वेंट, हा बदल करावा. मग पुढे लिहायचं आहे टू मुंबई. टू मुंबई लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे त्या काळातील बदल, शब्दातील बदल, सर्वनामातील बदल कोणते आहेत ते टेबल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मग आता शेवटी टुडे आहे, म्हणजे हा शब्दातील बदल तुम्हाला करावा लागणार आहे. टुडे जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल, त्याच्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय करावं लागतं? टुडेचं दॅट डे लिहावं लागतं. मग दॅट डे असं लिहायचं आणि पूर्णविराम द्यायचं. इथं अवतरण चिन्ह वापरायचे नाहीत. अवतरण चिन्ह तुम्हाला काढावे लागतील, इन्व्हर्टेड कॉमास काढावे लागतील. आणि डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच स्टेटमेंटचे वाक्य असलं तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. डायरेक्ट स्पीच. यू आर फुल नाव, रोशनी सेड टू राज. आता तुम्ही कन्फ्यूज झाला असाल. काय कन्फ्युजन आहे? तर रिपोर्टिंग स्पीच हे आधी दिलेलं आहे आणि रिपोर्टेड वर्ब हे नंतर दिलेलं आहे, तरी नियमानुसारच बदल करावा लागणार आहे. बघा, इन्व्हर्टेड कॉमाचं वाक्य म्हणजे हे स्पीच जे आहे, रिपोर्टेड स्पीच जे आहे, हे रिपोर्टिंग स्पीच जे आहे ते अवतरण चिन्हाचे वाक्य आधी लिहिलेलं आहे आणि नंतर रिपोर्टेड वर्बचं वाक्य आहे. त्याच्यात कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आहे. कसं? हे स्टेटमेंटचेच वाक्य आहे. कशावरनं? ओळख काय त्याची? अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली पाहिजे. आहे कर्ता यू, शेवटी पूर्णविराम असला पाहिजे. झाली ओळख. मग ह्या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच स्टेटमेंटचं कसं करायचं? वरच्या वाक्याप्रमाणे. जसं आपण पूजा सेडच्या रिपोर्टेड ओव्हरमध्ये जसं चेंज केलं, ते चेंज आधी इकडनं करायचे आहेत आपल्याला. इकडनं नाही सोडवायचं, इकडनं यायचं. कसं? रोशनी सेड टू राज. रोशनी म्हणाली, कोणाला म्हणाली? राजला. रोशनी सेड टू राज काय म्हणाली? यू आर फुल नाऊ असं म्हणाले. मग हे रिपोर्टेड वर्ब जे आहे याच्यात बदल करायचे आहे. आन्सरची सुरुवात अशी करायची. आधी रोशनी या कर्त्याचा उल्लेख करायचा, रोशनी. आता सेड टू आला, मग सेड टूच्या रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल काय आहे ते बघायचं. सेड टू
सेड टूचे काय करायला लावलंय, टोल्ड करायचे, म्हणजे ह्या सेड टूचं टोल्ड करायचंय. असं कोणाला म्हणाली ती, राज, त्या दुसऱ्या कर्त्याचा उल्लेख करायचा. मग रोशनी टोल्ड राज झालं, हा वर मधला बदल झाला. आता हे रिपोर्टिंग स्पीच आपल्याला इकडे जोडायचे, परंतु जोड शब्द पाहिजे आहे. तो काय आहे जोड शब्द, स्टेटमेंटच्या दॅट, तो दॅट लिहावा लागणार, दॅट लिहिला. आता हे स्पीच जे आहे रोशनी जे म्हणालेली आहे तिच्या तोंडून, कोणाला म्हणाली, राजला, ते वाक्य अवतरण चिन्हातलं वाक्य, इन्व्हर्टेड कॉमर्स मधलं वाक्य चेंज करायचे आहे जोड शब्दानंतर. मग यू आर फुल, तर या वाक्यात यू कोणासाठी वापरलेला आहे, कोणाचा आहे, रोशनीचा का राजचा. परत बघा, रोशनी टोल्ड राज, म्हणजे रोशनी राजला म्हणाली. मग हे वाक्य राजविषयी आहे, यू म्हणजे राजला म्हणाली, यू कोणाचा आहे, राजचा. लक्षात. मग यू म्हणजे सर्वनामाचे बदल तुम्हाला बघावा लागणार आहे, चेंज इन प्रोनाउन बघावं लागणार. मग यू कोणाचा, राजचा. राज कोण, ही, म्हणजे तुम्हाला या यूचं थर्ड पर्सन ही असा बदल करावा लागणार. राज मुलगा आहे, मुलीचा उल्लेख राहिला असता तर इथं शी आला असता. मग रोशनी टोल्ड राज दॅट ही, त्याला म्हणते ही. आता वर मधील बदल, हेल्पिंग वर मधील बदल, आरचं वेअर होतं, मग एम इज आरचं वॉज वेअर होतं. मग आता हिला वेअर लागत नाही, जरी आर आहे तर वेअर करून टाकणार तुम्ही, पण आरचं वेअर होतं हे बरोबर आहे, पण इथं आरचे वेअर करता येणार नाही आहे. लक्षात, कारण हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. सिंग्युलरमध्ये टू बीचं इज जे असतं त्याचं वॉज होतं, हे लक्षात ठेवा. इथं यूला इज लावता येत नाही, आर लावा लागणार आहे. मग आरचे वेअर होतं हे नक्की आहे, परंतु इथं करता चेंज झाल्यामुळे त्या आरचे वेअर न लिहिता तुम्हाला वॉज लिहावा लागणार आहे. मग वॉज हा झाला बदल. रोशनी टोल्ड राज दॅट ही वॉज. मग पुढचे जे ॲडजेक्टिव्ह असेल, शब्द असेल, तो लिहायचा फुल. आता शब्दातील बदल कसं कळत जाईल तुम्हाला, तुम्ही जे चेंजेसचे टेबल्स असतात शिकवलेले, आणि जर तुम्ही चेंजेसचे टेबल्स बदल कसे करून घेतलेले आहेत, शब्दातील बदल, काळातील बदल, सर्वातील बदल, ते जे व्हिडिओज मी टाकलेले आहेत, ते तुमच्याने पाहिले गेले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती ओपन करा आणि त्याच्यात ते व्हिडिओ तुम्हाला सापडतील. लक्षात, आणि ते पहा, त्याच्यात तुम्हाला ते चेंजेस समजतील. ओके. तर मग आता नावचं म्हणजे शब्दातील बदल, नावचं देन होतं, देन. मग रोशनी टोल्ड राज दॅट ही वॉज फुल देन, अवतरण चिन्ह निघाले, शेवटी फुल स्टॉप द्यायचे. अशा पद्धतीनं स्टेटमेंटचं वाक्य डायरेक्ट स्पीचमधील इनडायरेक्ट स्पीचमध्ये असं केलं जातं. ओके, लक्षात. तर स्टेटमेंटचं वाक्य डायरेक्ट स्पीचमध्ये दिलं असतं, त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये अशा पद्धतीनं आपल्याला बदल करावा लागतो. तर स्टेटमेंटचं वाक्य डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये अशा पद्धतीनं करतात हे लक्षात ठेवायचे आहे. आणि पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत येस नो क्वेश्चन, म्हणजे WH क्वेश्चन आणि येस नो क्वेश्चन. तर त्याच्यातलं व्हर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो क्वेश्चनचे डायरेक्ट स्पीचचे वाक्य असेल येस नो क्वेश्चनमध्ये, त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं करतात ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, जे चांगला वाटला असेल तर तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. थँक्स.